गगन भरारी घेण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात, पण वादळातही पाय जमिनीवर रोवून आपल्या ध्येयावर ठाम राहतात तेच या महाराष्ट्रात इतिहास घडवतात। असाच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्थान बनलेला IPS अधिकारी बिरदेव सिद्धप्पा डोणे। कोल्हापूरच्या मातीतला बिरदेव, आजपर्यंत मेंढ्या हाकणारा बिरदेव, आणि आज सामान्य माणसाच्या हितासाठी पोलीस दलातील मानाच्या खुर्चीपर्यंत पोचलेला बिरदेव। ती मुवमेंट अशी होती की यार की म्हणजे लहानपणापासून UPSC करायचं जे स्वप्न होतं, संपूर्ण बालपण मेंढ्या राखण्यात गेलं, पण मेंढरांच्या मागे धावणाऱ्या या बिरदेवच्या एका हातात घुंगरांची काठी होती, तर दुसऱ्या हातात शाळेचं पुस्तक। ऊन वारा पाऊस झेलत बिरदेव शिकत राहिला, वडिलांची ऐपत नसतानाही शिकत राहिला, आणि त्याची जिद्द आणि चिकाटी त्याला जिंकवत राहिली। तसं होतं की पास का व्हायचं तर स्कॉलरशिप भेटायला पाहिजे, आणि जर स्कॉलरशिप नाही भेटली तर पैसे कसे भरणार कॉलेजच्या फीचं। प्राथमिक शिक्षण मेंढरांमागेच झालं, पण 10वीच्या वर्गात शाळेत पहिला नंबर पटकावला। पुढे 12वी मध्येही तेच यश, आणि मग मनात फेर धरू लागलं IPS होण्याचं स्वप्न। त्याचं हे स्वप्न साध्य करायला सरसावले अनेक मदतीचे हात। कुणी वर्षभराच्या क्लासची फी भरली, तर कुणी राहायला आसरा दिला। एवढंच काय, तर बिरदेवने IPS अधिकारी व्हावं म्हणून त्याच्या सख्ख्या भावानं स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला। मी फुल टाइम प्रिपरेशन करणार आहे। मग मीनवाईल माझा भाऊ जो वासुदेव डोणे, तो आर्मी मध्ये सिलेक्ट झाला शिपाई म्हणून, म्हणजे टेक्निकल एंट्री टेक्निकल मधून। सो मग फायनान्शियली इतकं काय म्हणजे आधीच्या पेक्षा थोडीशी इम्प्रूव्हमेंट झाली होती। बरोबर, की बाबा आता फायनान्शियल स्ट्रेस माझ्या डोक्यावर नव्हता। जर दादा भरती झाला नसतं तर मला जॉब घेणं कंपल्सरी होतं। कंपल्सरी। सो माझ्यासाठी मला वाटतं की मग देव कुठेतरी माझी परीक्षा बघत होता, कुठे हेल्प करत होता। बिरदेवनेही या सगळ्याची जाणीव ठेवून स्वतःला अभ्यासात झोकून दिलं। अभ्यासावर इतकं लक्ष केंद्रित केलं की ज्यांच्या अंगा खांद्यावर तो वाढला त्याच्या आजोबांच्या अंत्यविधीलाही तो येऊ शकला नाही। आणि एप्रिल 26ला माझे आजोबा आले, म्हणजे किंवा खूप जवळचे होत्या, त्यांना पण मला येता आलं नव्हतं परीक्षेच्या। ती एक गोष्ट माझ्या कायम मनात खंत आहे की येऊ नाही शकलो, आजोबांच्या अंत्यसंस्काराला पण येऊ नाही शकलो। पण म्हणतात ना, आयुष्य तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेतं तेव्हा त्या बदल्यात भरभरून देतही। तेच बिरदेवला मिळालं। खडतर प्रवास करून, दिवस रात्र अभ्यास करून तो IPS अधिकारी झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या शिखरावर पोचलेल्या बिरदेववर आज फक्त त्याच्या मेंढरांची किंवा कुटुंबाची जबाबदारी नाहीये, तर आज जबाबदारी आहे आपल्या देशाच्या सुव्यवस्थेची।